आतापर्यंत जे आरोपींकडून गांजा किती रुपयाचा आणि एकूण मुद्देमाल किती जप्त करण्यात आला आणि त्याच्यामध्ये किती आरोपी आहेत? एकूण मुद्देमाल हा 53 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 26,72,050 रुपये व पांढऱ्या गाडीची किंमत 5 लाख रुपये अशी एकूण 31 सुरू. मी API कैलास सर्जेराव लहाने, नेमणूक MIDC सिडको पोलीस स्टेशन, गुन्हा 183/26 कलम 8C 20 सेकंड C 29 NDPS प्रमाणे 1985 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मी आपल्याला प्राथमिक माहिती अशी आहे की विजय सुरेश माचरे हा काकडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे नारेगाव छत्रपती संभाजीनगर इथे गांजा विक्री करत आहे असे आमच्या पोलीस पथक चे इंचार्ज API पातोळे साहेब व त्यांची टीम संजय नंद यांना आधी मिळाली. मग त्या अनुषंगाने आमचे PI साहेब सोमनाथ जाधव साहेब यांना माहिती दिली. तशी आम्ही माननीय ACP साहेब पगारे साहेबांची पूर्व परवानगी घेऊन 2 साक्षीदार घेऊन फॉरेन्सिक टीम घेऊन असे API पातोळे साहेब सोमनाथ जाधव साहेब यांनी काकडे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे जाऊन खात्री केली व तो व्यक्ती वर्णन सांगितल्याप्रमाणे व गाडी एक फिएट कार पांढरी कार अशी दिसली. तिथून तो विक्री करताना असं समजल्याने त्याची जवळ जाऊन त्याला पकडण्यात आले. त्याचे नाव विचारले असते त्यांनी त्याचं नाव विजय सुरेश माचरे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्याला नावगाव विचारले, गाडी कोणाची आहे, त्यांनी कबूल केले आणि त्यांनी हा माल ओडिशा राज्यातून रेड्डी यांच्याकडून आणला व इतर तो किशोर हटकर, राहुल मलके व आकाश अरुण दहीकर जळगाव इथे विक्री करणार असे त्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने आम्ही तपास करून मान्य कोर्टात त्याला हजर केले होते. आज रोजीपर्यंत त्यांना 15/4/2026 पर्यंत PCR देण्यात आलेली आहे. ह्या तपासाच्या अनुषंगाने आम्हाला मान्य CP साहेब प्रवीण पवार साहेब, DCP स्वामी साहेब आणि ACP पगारे साहेब यांनी व जाधव साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. याच्यात आणखी जास्तीत जास्त आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण किती माल हस्तगत करण्यात आला आणि कोणकोणते साहित्य